नमस्कार वायटी फॅमिली। तर पुन्हा एकदा पुणेरी अन्नपूर्णामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर अनंत चतुर्दशी निमित्त एक आपल्या गणपती बाप्पाला निरोप देताना एक खिरापत म्हणून हा पदार्थ आपण नेहमी करतो, ज्याला वाटली डाळ पण म्हणतो। तर ही वाटली डाळ कशी करायची ही मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। तर सगळ्यात आधी मी जी डाळ आहे ना हरभऱ्याची ती रात्रभर भिजून ठेवली होती, जेणेकरून हे बघा एकदम अशी पटकन तुटते अशी डाळ झालेली आहे। तर ही डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून काढायची आहे आपल्याला। तर मी ही डाळ धुवून काढते आणि छान अशी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मस्त अशी बारीक करून घ्यायची आहे। तर बारीक करताना काय त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही, जे आपल्या हाताला येतं तेच पाणी त्याच्यामध्ये पुरेसं होतं। तर त्याच्यामध्ये मी 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1-2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि तसंच त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, ते आपल्याला मीठ नंतर सुद्धा लागणार आहे। तर चला आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बारीक केलेली आहे, पण खूप अशी बारीक केली नाही। काही जण खूप वाटून घेतात तर ती एवढी खास लागत नाही, चवीला जास्त लागत नाही। तर मी अशी उघड वाटून घेतलेली आहे। तर बाप्पाला खुश करायचा आहे निरोप देताना, त्याच्यामुळे हा आपल्याला पदार्थ करावाच लागतो। बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि याच्यामध्ये ना जिरा आणि मोहरी आहे ना त्याची फोडणी जरा जास्त आणि कढीपत्ताही जास्त असतो, तर त्याने जरा जास्त छान चव येते। त्याच्यामुळे मी मोहरी आणि कढीपत्ता जास्त टाकलेला आहे आणि वरून हिंग टाकलेला आहे। तसेच त्याच्यामध्ये ती डाळ सगळी टाकून दिलेली आहे आणि नंतर मग मी याच्यामध्ये हळद टाकते आहे। हळदीने त्याला छान असा कलर येतो आणि छान फ्लेवर पण येतो। तर छान ही आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं हलवून घेतलेलं आहे ते, आणि धना पावडर पण मी टाकलेली आहे कारण मला आवडते। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकली तरीही चालेल। आणि छान असं हलवून घेतलेलं आहे। बघा याच्यामध्ये मी अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे आणि वरून झाकण ठेवून नंतर मग वाफवलेलं आहे। आणि बघा तुम्ही अशा प्रकारे ही वाटली डाळ झालेली आहे आपली बाप्पासाठी। आणि ही जी खिरापत म्हणून आपण करतो, तर ही खिरापत सगळ्यांना वाटायची आहे जेव्हा आपण शेवटची आरती करतो बाप्पाची तेव्हा, आणि आपण आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे। तर चला तुम्हाला आजची ही रेसिपी आणि वाटली डाळ कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि नक्की करून बघा, मगच कमेंट करा। तर ही मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि छान अशी गरम अशी सर्व करते आपल्या गणपती बाप्पासाठी। तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि नवीन आपण एखादी रेसिपी घेऊन येऊयात लवकरच। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त खा आणि स्वस्त राहा। तोपर्यंत बाय बाय।